the ratio of ages of Abba and her mother is 2:5. तर ह्या ठिकाणी आबा अँड हर मदर ह्या दोघांच्या एजेसचा रेशो दिलेला आहे. रेशो 2:5. बघा मी कसं वाचतोय, बरेच जणांना वाचता येत नाही. ऍट द टाइम ऑफ आबाज बर्थ, ज्यावेळेस आबाची बर्थ झाली, हर मदर्स एज वॉज 27 इयर. ज्यावेळेस आबाची बर्थ झाली, जन्म झाला, त्यावेळेस त्याच्या आईचं वय होतं 27 इयर्स. फाइंड द प्रेझेंट एज ऑफ आबा अँड हर मदर. तर आबाचं आणि त्याच्या आईचं सध्याचं प्रेझेंट एज, सध्या त्यांचं वय काय आहे हे आपल्याला या क्वेश्चन मध्ये सांगायचं. तर या क्वेश्चन मध्ये जे आबा आणि मदर आहेत त्यांच्या एजेसचा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:5. तर त्यांचं एज किती आहे हे नाही दिलं, त्याचा रेशो दिलाय. हा रेशो म्हणजे रिड्यूस फॉर्म असतो. रिड्यूस फॉर्म म्हणजे काय बघा, जर या ठिकाणी रेशो जे दिलेला आहे आपल्याला आबा आणि मदरचा, तो दिलेला आहे 2:5. तर या ठिकाणी जर आपण या दोन्ही नंबरला एकच नंबरनी जर आपण मल्टिप्लाय केलं, फॉर एक्झाम्पल मी ह्या ठिकाणी ह्या 2 ला 10 सोबत मल्टिप्लाय करतो आणि या मदरच्या जे रेशो आहे त्याला पण मी 10 ने मल्टिप्लाय करतो. दोन्हीला पण एकच नंबरनी मल्टिप्लाय करतो. तर बघा आबाचं एज किती येते, ह्या ठिकाणी आपण हे 10 काय घेतलंय माहिती का, हा 10 असतो कॉमन मल्टिपल. या 10 ला म्हणतात कॉमन मल्टिपल. तर ह्या दोघांचं वय काय झालं बघा, 2 10 जा 20, 5 10 जा 50. तर हे 0 0 आपण कॅन्सल जर केले तर बघा रेशो येतो 2:5. तर आबाचं वय आहे समजा 20 आणि त्याच्या आईचं वय आहे 50. तर हे त्यांचे ऍक्च्युअल एजेस आहेत, एज आहेत त्यांचे. पण ह्याचा जर रेशो काढला तर हे 0 0 कॅन्सल होऊन इथं काय राहणार आहे, फक्त 2:5. तर एजेस मध्ये आणि रेशो मध्ये फरक समजला तुम्हाला. या ठिकाणी कॉमन मल्टिपल आहे 10, म्हणजे दोन्ही पण नंबरला या ठिकाणी एकाच नंबरने डिवाइड केले, त्यामुळे या ठिकाणी त्यांचा रेशो. तर इथं हे 0 0 असल्यामुळे हे आपण म्हणजे 10 ने डिवाइड केल्यासारखंच आहे. 20 ला 10 ने डिवाइड केलं आणि 50 ला पण 10 ने डिवाइड केलं तर 2:5 रेशो येणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हा जो 2:5 हा जो रेशो आहे तो रिड्यूस फॉर्म आहे. कशाचा, तर त्यांच्या दोघांच्या वयाचा. तर आय थिंक तुम्हाला रिड्यूस फॉर्म, एजेस आणि रेशो मध्ये हा फरक कळाला. तर या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये आपल्याला ज्यावेळेस आबाची बर्थ झाली त्यावेळेस त्याच्या आईचं वय होतं 27 इयर्स. तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल म्हणून एक रॅन्डमली मी या ठिकाणी हा 10 नंबर, हे जे 10 आहे हा कॉमन मल्टिपल घेतला होता. पण ऍक्च्युली हा जो 10 आहे तो करेक्ट नाहीये. तर आपल्याला ह्या ठिकाणी हा माहित नाहीये किती आहे, तर मी ह्या ठिकाणी x घेतलेला आहे. तर या ठिकाणी बघा आबाचं एज 2x आणि मदरचं एज 5x. तर ज्यावेळेस आबा 20 वर्षापूर्वी जन्माला होता त्यावेळेस त्याच्या आईचं वय होतं 27. म्हणजे या ठिकाणी आपलं सध्या आपल्याला माहिती त्याच्या आईचं एज आहे समजा फॉर एक्झाम्पल ह्या एक्झाम्पल नुसार 50. तर 20 वर्षापूर्वी म्हणजे ह्या 50 मधून 20 मायनस करायचं, तर त्याच्या आईचं एज किती येते 27. पण ही कंडिशन आपली या ठिकाणी चुकीची का येते, कारण की आपल्याला ह्या ठिकाणी एक्झॅक्ट आन्सर माहित नाहीये म्हणून. तर आपण ह्या ठिकाणी x घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला करेक्ट आन्सर मिळेल. तर या ठिकाणी मी काय केलंय बघा, हा जो 10 आहे हा जो कॉमन मल्टिपल आहे 10, त्या ठिकाणी मी घेतलेला आहे x. तर मी घेतलं इथं 5x म्हणजे हे त्याच्या मदरचं एज आहे, 2x म्हणजे हे आबाचं एज आहे सध्याचं, हे मदरचं एज आहे, आणि 20 वर्षापूर्वी त्याच्या आईचं एज 27 होतं. म्हणजे त्याच्या आईच्या एज मधून हे 20 मायनस केल्यानंतर आपल्याला त्याच्या आईचं एज येतं ज्यावेळेस आबा जन्मलता. तर ही कंडिशन आपल्याला या ठिकाणी मिळाली बघा, 5x minus 2x equal to 27. तर ही कंडिशन तुम्हाला समजली का. तर ही जी कंडिशन आहे आता ही सॉल्व्ह करूया. तर काय येते बघा,
तर या ठिकाणी ही x ची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड करण्यासाठी आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर हे 5x मधून 2x गेले, किती राहिले? 3x इज इक्वल टू 27. आता हा जो 3 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, 3 इंटू एक्स, तर हा दुसऱ्या साईडला गेल्यानंतर त्याचं डिव्हिजन होईल. तर या ठिकाणी 27/3. तर 3 1 जा 3 9 जा 27. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू आलेली नाही. तर बघा, हा जो कॉमन मल्टिपल आपण 10 घेतला होता मनाने, पण त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू आता आपली किती आलेली आहे? 9. तर मग त्याच्या मदरचं एज किती असणार आहे बघा, 5 इंटू एक्स म्हणजे 5 इंटू 9, 5 9 जा किती? 45. बरोबर आहे. आणि आबाचं एज किती असणार आहे? 2 इंटू एक्स, तर किती? एक्स ची व्हॅल्यू 9 आहे, 2 9 जा 18. तर बघा, ही जी कंडिशन होती आपली, ही जी कंडिशन आहे ही करेक्ट येते का नाही हे आपण चेक करू. तर बघा, 5x म्हणजे आपली किती व्हॅल्यू आली? 45. तर मी इथं 45 लिहितो. मायनस 2x म्हणजे किती आली व्हॅल्यू आपली? 2x म्हणजे किती? 28 18 करेक्ट. 2x म्हणजे 18 इक्वल टू 27. तर बघा, ही कंडिशन करेक्ट आली का? बघा, 45 मधून 18 मायनस केल्यानंतर 27 येते का? चेक करूया. तर या ठिकाणी एक कॅरी 15 मायनस 8 7, तर 3 बाकी, 3 मायनस 1 2. तर बघा, या ठिकाणी ही जी कंडिशन आहे ही आपली करेक्ट आलेली. म्हणजे सध्याचं आबाचं वय किती आहे? प्रेझेंट एज ऑफ आबा 18. आणि मदरचं प्रेझेंट एज काय आहे मग? 45. तर 18 वर्षापूर्वी ज्यावेळेस आबा जन्मलता, तर त्यावेळेस त्याच्या आईचं एज 27 होतं. तर मग 45 मधून 18 मायनस केले तर 27 येतात. तर ही कंडिशन आपली या ठिकाणी करेक्ट या ठिकाणी मिळालेली आपल्याला. तर म्हणजे आपण ह्या ठिकाणी हे जे काय आपण सॉल्व्ह केले आहे रफ मध्ये, हे आपलं करेक्ट आहे का रॉंग? करेक्ट आहे, हे आपण स्वतः चेक करू शकतो. म्हणजे हा क्वेश्चन असा आहे की आपण आपलं उत्तर चेक करू शकतो. तर ह्या ठिकाणी हे जे कॉमन मल्टिपल आहे हा महत्वाचा आहे. तर हा कॉमन मल्टिपल आपल्याला माहित नाही, तर हा आपल्याला या ठिकाणी मनाने आपल्या घ्यावा लागतो. तर म्हणजे माहित नाहीये तर काय घ्यायचा? एक्स घ्यायचा असतो, दुसरा काय नाही घ्यायचं. ठीक आहे. तर आय थिंक तुम्हाला हे रफ मध्ये हा क्वेश्चन समजला असेल. तर यामध्ये बघा, आपल्याला कॉमन मल्टिपल जे आहे रेशो दिलेला आहे त्यांच्या वयांचा, आबा आणि आईच्या. तर हा जो रेशो आहे, तर या रेशो साठी या ठिकाणी आपल्याला कॉमन मल्टिपल घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे ते आधी आपण लिहून घेऊ. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला की आबा आणि मदरचं रेशो या ठिकाणी दिलेला आहे त्यांच्या वयाचा 2:5. तर हे आधी आपण लिहून घेऊ. काय दिलेलं आहे? द रेशो ऑफ, तर क्वेश्चन मध्ये आपल्याला हे जे दिलेलं आहे द रेशो ऑफ एजेस ऑफ आबा अँड हर मदर, हे जे काही रेशो दिले ते आपण आधी लिहून घेऊ. द रेशो ऑफ एजेस ऑफ आबा अँड हर मदर इज 2:5. तर हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे रेशो दिलेलं आहे, त्यामुळं आपल्याला काय करायचं, या ठिकाणी त्यांच्या वयाचं रेशो दिल्यामुळं आपण इथं कॉमन मल्टिपल घेणार आहे. कॉमन मल्टिपल या ठिकाणी कोणतं घ्यायचं आपल्याला? एक्स. तर इथं एक वाक्य लिहायचं, लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. तर ह्या ठिकाणी हे जे रेशो दिलेला आहे आपल्याला त्याचा कॉमन मल्टिपल, लेट द कॉमन मल्टिपल असे लिहू शकतो इथं आपण.
द कॉमन मल्टिपल ऑफ गिवन रेशो, हा जो दिलेला रेशो आहे त्याचा कॉमन मल्टिपल ऑफ गिवन रेशो bx. ठीक आहे. तर हे दोन जे मी या ठिकाणी स्टेटमेंट लिहिलेत हे तुम्हाला समजलेत का? स्टेटमेंट आता इथं अजून एक लिहायचे. तर त्यांचं जे प्रेझेंटेज आहे, तर द प्रेझेंट एज ऑफ आबा इज, तर आबाचं प्रेझेंट एज, तर काय करायचं या ठिकाणी या 2 ला या कॉमन मल्टिपल सोबत मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू एक्स 2x, म्हणजे या ठिकाणी आबाचं प्रेझेंट एज आलेलं आहे 2x आणि मदरचं प्रेझेंट एज काय असणार मग, अँड दॅट ऑफ हर मदर, तर त्याच्या मदरचं प्रेझेंट एज काय येणार मग, त्याच्या मदरचं प्रेझेंट एज येणार 5 इंटू एक्स इयर्स. तर हे जे रेशो दिलेलं आहे प्रेझेंट एजचं दिलेलं आहे त्यांच्या, तर हा जो रेशो प्रेझेंट एजचा असल्यामुळं त्यांचे प्रेझेंट एजेस आपण ह्या कॉमन मल्टिप्लायनी मल्टिप्लाय केल्यानंतर आपण या ठिकाणी मिळतात आपल्याला 2x आणि 5x. तर या ठिकाणी आता हे जे आपल्याला प्रेझेंट एजेस मिळाले त्यांचा वापर करून आता ही एक कंडिशन आपल्याला दिलेली. काय कंडिशन दिली, तर या कंडिशनचा वापर करायचा आपल्याला की आबाची ज्यावेळेस बर्थ झालते त्यावेळेस त्याच्या मदरचं एज 27 इयर्स होतं. ही कंडिशन आपल्याला ही दिलेली, तर ह्या कंडिशनचा वापर करायचा आपल्याला. तर ही कंडिशन नुसार हे इक्वेशन आपल्याला इथं लिहायचं. तर काय कंडिशन दिली, तर ही कंडिशन लिहून घ्यायची तुमच्या जशाला तशी लिहून घ्यायची. क्वेश्चन मध्ये जी दिलेली आहे काय दिली की ॲट द टाइम ऑफ आबाज मदर, आबाज बर्थ, आबाची ज्यावेळेस बर्थ झाली हर मदर्स एज वॉज 27 इयर्स. तर बघा ही कंडिशन आपल्याला ॲज इट इज मी लिहिली. तर ह्या कंडिशन नुसार काय म्हणते, ज्यावेळेस आबाची बर्थ झाली त्यावेळेस त्याच्या मदरचं एज होतं 27 इयर्स. तर त्याच्या मदरचे एज काय आहे सध्या मदरचे एज आहे 5x. तर या 5x हे त्याच्या मदरचं एज आहे, त्याच्यातून आपल्याला सध्या जे आबाचं एज आहे 2x, तर 2x वर्षापूर्वी त्याच्या आईचं एज काय होतं, तर या 5x मधून सध्या जे आईचं एज आहे त्यामधून त्याचं सध्याचं एज मायनस करायचं, हे इक्वल टू 27. ही कंडिशन आपल्याला या ठिकाणी मिळाली. आता ही कंडिशन सॉल्व्ह करायची. आता या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे हे आपण सॉल्व्ह केल्यानंतर इथून x ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे कॉमन मल्टिपल जे घेतलेलं आहे आपण x, त्याची व्हॅल्यू आपण जर एकदा फाइंड केली तर ह्याची प्रेझेंट एज मिळतात आपल्याला. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रेझेंट एजेस फाइंड करायचे आबा आणि मदरचे. तर आपण इथं लिहिलेले प्रेझेंट एज ऑफ आबा इज 2x आणि मदर इज 5x. तर x ची व्हॅल्यू काढली तर आपण या ठिकाणी त्यांची प्रेझेंट एज फाइंड करू शकतो. तर हे जे इक्वेशन आलेलं आहे त्याला सॉल्व्ह करायचं. 5x minus 2x 3x इज इक्वल टू 27. तर x इज इक्वल टू काय आहे 27 अपॉन 3. 3 1 जा 3 9. x ची व्हॅल्यू आली 9. आता इथं आपल्याला आबाचं प्रेझेंट एज काय आहे 2x, म्हणजे 2 इंटू 9 18 आणि मदरचं एज आहे 5x 5 इंटू 9, तर हे आहे 45. तर आपल्याला ह्याचे प्रेझेंट एजेस मिळाले. तर तुम्ही तुमचा आन्सर चेक करण्यासाठी मदरचं जे एज आहे 45 इयर्स सध्याचं आणि
जे सन आहे तिचा आबा, त्याचं एज आहे सध्याचं 18. तर ह्यांनी जी कंडिशन दिली ती क्वेश्चन मध्ये आपल्याला, ही कंडिशन की ज्यावेळेस आबाचा जन्म झालता म्हणजे 18 वर्षापूर्वी, त्यावेळेस त्याच्या आईचं एज होतं 27. मग ह्या ठिकाणी तुम्ही जर व्हॅल्यू पुट केली या 5x च्या ठिकाणी 45 मायनस 2x, 2x म्हणजे 18, म्हणजे ज्यावेळेस आबा जन्मलता म्हणजे 18 वर्षापूर्वी त्याच्या सध्याच्या आईच्या वयातून जर हे एज जर मायनस केलं आबाचं, तर हे 27 येते. तर ही कंडिशन आपल्याला ह्या ठिकाणी करेक्ट मिळते, म्हणून आपला आन्सर करेक्ट आहे हे आपण स्वतः आपण चेक करू शकतो. तर इथं स्टेटमेंट आता काय लिहायचं, शेवटी आन्सर मिळालेत आपल्याला दोन्ही पण. इथं वाक्य लिहायचं प्रेझेंट एज ऑफ आबा, कारण की वर्ड प्रॉब्लेम आहे, तर स्टेटमेंट लिहायला विसरू नका. प्रेझेंट एज ऑफ आबा इज 18 years and her mother is 45 years. समजलं का क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 7. Present ages of Vatsalya and Sara are 14 years and 10 years respectively. तर ह्या ठिकाणी त्यांचे प्रेझेंट एज दिलेत, वात्सल्य आणि साराचं प्रेझेंट एज. वात्सल्याचं आहे 14 आणि साराचं आहे 10 years रिस्पेक्टिव्हली. आफ्टर हाऊ मेनी इयर्स, किती वर्षानंतर, द रेशो ऑफ देअर एजेस विल बिकम 5:4, किती वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो हा 5:4 येईल. तर आपल्याला किती वर्षानंतर हे आपल्याला फाइंड करायचं की त्यांचा वयाचा रेशो 5:4 येईल. तर सध्या त्यांचं प्रेझेंट जे एज आहे, तर सगळ्यात आधी क्वेश्चन समजलाय का? त्यांचं जे सध्याचं एज आहे 14 आणि 10, तुम्ही जर ह्याचा रेशो जर काढला तर बघा तो 5:4 येतोय का बघा, आपण पाहूया. तर या दोन्ही नंबरला आपण कशाने डिवाइड करू, तर हे दोन्ही पण नंबर कशाने डिवाइड होतात, 2 ने होतात. तर काय येते बघा, 2 7 जा 14, म्हणजे रिड्यूस फॉर्म काढायचा ना. रेशो काढणं म्हणजे काय, यांच्या प्रेझेंटेजचा रेशो रेशो हे करायचं, रिड्यूस फॉर्म काढायचा. तर हे 14 ला 2 ने डिवाइड केलं, 10 ला पण 2 ने डिवाइड केलं, इथं आलं 5. तर 7:5 आलाय, पण आपल्याला त्यांचा रेशो काय पाहिजे, 5:4. मग 5:4 हा रेशो येण्यासाठी आपल्याला किती वर्षानंतर त्यांचा वयाचा हा रेशो होणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं. या क्वेश्चन मध्ये वात्सल्य आणि साराचं प्रेझेंट एज दिले 14 इयर्स 10 इयर्स. तर 14 आणि 10 इयर्स हे त्यांचं प्रेझेंट एज आहे. तर आपण या प्रेझेंट एजचा जर रिड्यूस फॉर्म केला तर त्यांचा रेशो येतो 7:5. तर म्हणजे आपल्याला जे पाहिजे रेशो ते येत नाही. तर किती वर्षानंतर यांचा हा रेशो येईल, तर आपल्याला माहिती आहे का या ठिकाणी किती वर्षानंतर यांचा रेशो हा येईल, तर हे आपल्याला माहित नाही. तर या ठिकाणी मी काय करतो, मला माहित नाही की ह्यांच्या सध्याचं जे वय आहे ह्याच्यामध्ये किती ऍड केल्यानंतर हा रेशो येईल. तर मी काय करतो, आता मला माहित नाही तर मी काय करतो, दोघांच्या ह्याच्यामध्ये x इयर्स ऍड करतो. किती इयर्स, x इयर्स ऍड करतो. ठीक आहे. तर x इयर्स ऍड केल्यानंतर त्यांच्या वयाचा रेशो हा किती येतो, 5:4 येतो. तर ही एक कंडिशन आपल्याला या ठिकाणी मिळाली. तर ही जी कंडिशन मिळाली ह्याला आपण सॉल्व्ह करूया आणि त्याच्यावरून आपण x फाइंड करू. आणि एकदा x फाइंड केलं तर ह्या 14 मध्ये x ऍड करायचं आणि 10 मध्ये पण x ऍड करायचं आणि ते जे उत्तर येतील त्यांचा आपण रिड्यूस फॉर्म काढू. मग तो येतो का नाही 5:4 हे आपण चेक करू. तर ही जी कंडिशन मिळालेली आहे आपल्याला, ही कंडिशन सॉल्व्ह केल्यानंतर x ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आता कशी फाइंड करायची x ची व्हॅल्यू, तर या ठिकाणी काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 4 into 14 plus x is equal to 5 into 10 plus x. तर 4 into 14 तर किती येते, 56. 4 नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं प्लस
4 इंटू एक्स किती येते 4x. त्यानंतर 5 नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय 5 इंटू 10 किती येते 50 प्लस 5 इंटू एक्स किती येते 5x. तर या ठिकाणी 56 मायनस आता काय करायचंय आपल्याला हा हे जे एक्स आहे ते एका साईडला न्यायचं आणि हे जे नंबर्स आहेत ते एका साईडला. तर मी काय करतो हा जो 50 आहे त्याला या साईडला आणतो लेफ्ट साईडचा राईटला आणि हा जो 4x आहे त्याला मी इकडे नेतो. तर काय येते बघा हे 56 ॲज इट इज लिहिला 50 इकडे आल्यानंतर ते प्लसचा मायनस होईल आणि ह्या ठिकाणी हा 5x जशाल तसं लिहायचा आणि हा 4x या साईडला आल्यानंतर तो प्लसचा काय होईल प्लसच्या ठिकाणी काय येणार मायनस. तर 56 मायनस 50 हे येते 6 5x मायनस 4x हे येते x. तर x ची व्हॅल्यू आली 6. तर आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आपण आपलं उत्तर चेक करू शकतोय. तर x ची किंमत किती आली 6. तर आपण काय करू आता ही जी कंडिशन आहे यामध्ये व्हॅल्यू पुट करू आणि हा रेशो येते का नाही चेक करू. तर 14 प्लस एक्स आणि 10 प्लस एक्स यामध्ये आपण 14 प्लस एक्स ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि 10 प्लस एक्स ची व्हॅल्यू किती आहे 6. 14 प्लस 6 येते 20 10 प्लस 6 येते 16. आता हे जे आलंय 20/16 याला कशाने डिवाइड केल्यानंतर आपल्याला रिड्यूस फॉर्म काढायचे. तर हे कोणत्या टेबल मध्ये येतात 20 आणि 16. तर हे दोन्ही पण बघा 4 च्या टेबल मध्ये येतात. तर 4 5 जा 20 4 4 जा 16. तर रेशो बघा आपला आला का 5:4. हा रेशो आला का बघा. हो सर. म्हणजे 6 वर्षानंतर x ची व्हॅल्यू 6 आली ना म्हणजे या 14 मध्ये त्यांचे जे सध्याचे वय आहेत 14 आणि 10 यामध्ये जर 6 ऍड केलं आपण तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं जे काही रेशो आहे त्यांचं वय होईल त्यावेळेस 20 वात्सल्याचं 20 आणि साराचं 16 यांचा जर रेशो काढला आपण तर तो येतो 5:4. तर हा क्वेश्चनचं उत्तर या ठिकाणी पूर्ण मी दिले. फक्त याला आता स्टेप बाय स्टेप लिहायचंय. तर या ठिकाणी मी पहिलं वाक्य लिहिलंय की त्यांनी विचारलं होतं आपल्याला आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ द एजेस विल बिकम 5:4. तर मी लिहिलंय इथं एक आफ्टर एक्स इयर्स द एज आफ्टर एक्स इयर्स द वाक्य या ठिकाणी लेट आफ्टर एक्स इयर्स द रेशो इथं रेशो राहिला शब्द द रेशो ऑफ द एजेस विल बिकम 5:4. तर हे वाक्य आफ्टर एक्स इयर्स एक्स वर्षानंतर या ठिकाणी वात्सल्याचं प्रेझेंटेज काय राहणार मग वात्सल्य एज एक्स वर्षानंतर किती होईल वात्सल्य एज विल बी किती 14 प्लस एक्स and Sarah's age will be किती 10 प्लस एक्स. ठीक आहे. तर आपल्याला हे जे क्वेश्चन मध्ये ही जी कंडिशन दिलेली आहे आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो विल बी 5:4. तर या कंडिशन नुसार हे कंडिशन आपल्याला मिळते. तर ही जी दिलेली कंडिशन आहे फ्रॉम गिवन कंडिशन प्रश्नामध्ये जी दिलेली कंडिशन आहे फ्रॉम गिवन कंडिशन काय येते आपल्याला की 14 प्लस एक्स आणि 10 प्लस एक्स इज इक्वल टू 5:4 म्हणजे 5/4. तर ही कंडिशन मिळते. यानंतर तुम्ही हे करायचं सॉरी इथं ही स्टेप आणि हे असं x इज इक्वल टू 6 मग या ठिकाणी 14 प्लस एक्स 10 प्लस एक्स हे पूर्ण असं
नंतर मी इकडे सॉल्व्ह केलंय. हे समजलंय ना तुम्हाला हे कसं केलंय काय केलंय, लिहिता येईल ना तुम्हाला. हो सर. तर मग शेवटी काय लिहिणार, उत्तर किती आलंय आपलं, आफ्टर हाऊ मेनी इयर्स, तर किती वर्षानंतर त्यांचा रेशो एजचा 5:4 होईल, तर आफ्टर 6 years. आफ्टर 6 years, after 6 years the ratio of their ages will become 5:4.